चालली का ग? हो, म्हणजे घरातली आत्ता जी होती ती कामं झाली आहेत सगळी. मला बाहेर एका ठिकाणी एक महत्वाचं काम आहे, तेवढं झालं की येते लगेच. सावकाश जा आणि सावकाश ये. हो. शाली जागी आहे का ग? हो, मी आत्ता खोलीत गेले तेव्हा जाग्याच होत्या त्या. मी खोली आवरली त्यांची आणि निघाली. तुझ्याशी काही बोलली का ती? नाही, म्हणजे बोलल्या नाहीत काही, पण अगदी मला बघून मान वळवली असं पण नाही केलं त्यांनी. शांत होता आजी त्यांचा चेहरा एकदम. मला खोली आवरताना बघत होत्या मात्र. किती करतीस ग या घरासाठी? तिला बी जाणवलं असेल, चांगुलपणा लई दिस लपून राहत नाही, एक ना एक दिस समोर येतोच की. खरं आहे, पण मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून नाही हो करत मी काही. दिसतं सुचतं तेवढं करते. अगं हे सुचणं बी लई मोठी गोष्ट आहे, समध्यासनी नाही जमत ते. शिवाय ज्याच्या मनात आपल्याबद्दल अडी आहे त्याच्या घरात त्याचीच सेवा करणं हे लई मोठं काम आहे. त्या नाराज आहेत माझ्यावर. खरं तर त्यांचा गैरसमज झालाय काहीतरी. ठीक आहे ना, एक तर वयाने मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, मी कसा असा राग धरून बसू? आणि मुळात आपण आत्ता वेळ आणि गरज याचाच विचार करायला हवा ना. त्या आजारी आहेत, तरतरेची औषधं चालली आहेत त्यांची. चिडचिड होणारच ना, स्वाभाविक आहे. आणि म्हणून तर आपण समजून घेण्याची गरज आहे. वयापेक्षा जास्त समजूतदार आहेस. अनुभव माणसाला खूप काही शिकवतात ना आजी. होय, पण अनुभवात येणारं शांतपण हे खरं असतं या. आजी मी काय बोलत उभी राहिले, मी निघते. अनघा, काय ग, तुझा नवरा अजून बी तुझा छळ करतो? नाही, एवढ्यात काही त्रास दिला नाहीये त्याने. काही रिसेंटली तमाशा नाही केला, पण सांगता येत नाही. वादळापूर्वीची शांतता असू शकते ही. काळजी घे स्वतःची. नवरा बायकोचं नातं खूप चिवट असतं ना, तुटत नाही. कासवाच्या पाठीवरच्या कवचासारखं असतं नाही. म्हणजे कवचाचं किती ओझं झालं तरी कासवाला ते शिकून नाही देतात ना. पण कवच आहे म्हणून कासव आहे. कासवांची बरीच माहिती गोळा केली वाटतं. सध्या वेळ जात नाही म्हणून कासव पाळलीत. वेळ तर खरंच जात नाही ना तुझ्या शिवाय. खरंच वेळ जात. किती दिवस खेळणार आहेस लपाछुपी? काय पोरकटपणा चाललाय? चल आपण कुठेतरी शांत ठिकाणी जाऊया, सगळे समज गैरसमज दूर करूया आणि सुखानं संसार करूया. चाल. सुखाचा संसार शहाणपणा करू नकोस. तमाशा करायला ते रस्त्यात. माणसं ओळख करेल.
आपलं मॅरेज सर्टिफिकेट खिशात घेऊन फिरतो मी कळलं का? हॅलो एक्सक्यूज मी, ही माझी बायको आहे. हॅलो कोण आहे का? काय फालतूपणा चाललाय? अगं बायकोच ना तू माझी लग्नाची. तुझ्याशी लग्न करणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती माझ्या. डोंट वरी, चूक आता सुधारणार आहे मी. सत्यजितची लफड करू. सत्यजितचं नाव घे. मिरच्या जमतात. सत्यजितचं नाव काढलं. किती सुंदर दिसतेस बिवळताना. खरे कोणाचं सौंदर्य कशात लपलेलं असेल काय सांगता येत नाही. बस झाला ना सत्यजित बरोबरचा टाइमपास. आपला हनीमून सुरू. चल गाडीत बस. काय फोवाड फोडून घ्यायचं नसेल ना निघ. धमकी देतोय मला. त्या सत्यजित बरोबर राहून राहून तू पण स्वतःला भाई समजायला लागला का? अजय, फट्यावर मारतो ना तुम्हाला सगळ्या. निघायचं. थांब रे. हॅलो अली. हा उड्यात. हा इथे बाजूच्याच गल्लीत आहे. हा समजावून बघतोय पण ऐकत नाहीये. तुम्ही बघा काय ते. हा मारू नका आणि मारलंच जरी तरी बॉडी कुणालाही मिळणार नाही याची काळजी घ्या. या वाट बघतोय. मला आवडला. मला कुक्कुल बाळ वगैरे असतं का काय? ते लहान मुलांना म्हणतात ना त्याला झोप नाही तर बागुल तुला येईल. कोणी आली दिली नाही. कुठली माणसं येणार नाही. येणार असतील तरी घाबरत नाही मी. बघून घेईन काय करायचं. तू जास्त घाबरू नाही शकत असं मला. हे लोक जास्त दिवस मला तुझ्यापासून नाही लांब ठेवू शकत. ओके. हॅलो. हा इथे गल्लीच्या टोकावरच आहे. या. आपलं नाव काय? शिवराज रामकृष्ण सरनाईक. मिसेस मंजिरी मुधोळकर आपल्या कोण लागतात? माझी पुतणी आहे. तुमची पुतणी म्हणजे मंजिरी आता आपल्या नवऱ्याबरोबर राहत नाही, आपल्या वडिलांबरोबर राहायला आलीये. तिने नवऱ्याचं घर सोडलंय. या मधल्या काळात मिस्टर मुधोळकरांनी मिसेस मुधोळकरांना घरी परत यावं किंवा त्यांच्यात समेट घडावा यासाठी काही प्रयत्न केले? अनेक वेळा. ह्या सगळ्याबद्दल ते तुमच्याशी कधी काही बोलले? हो. नेमकं काय बोलणं झालं जरा सांगता कोर्टाला? कसं आहे की सत्यजित रावांच्या ज्या काही चुका झाल्या होत्या
त्याबद्दल त्यांना वाईट वाटत होतं. मी मंजिरीला भेटावं, तिची समजूत काढावी असं त्यांनी मला सांगितलं. याकरता ते वारंवार मला अप्रोच होत होते. मग तुम्ही तसे काही प्रयत्न केले? हो केले. म्हणजे मी मंजिरीशी बोललो, मग पण ती तिच्या निर्णयावर म्हणजे डिवोर्सच्या निर्णयावर ठाम होती. मिस्टर मुधोळकर तुमच्या दादाच्या म्हणजे मिस्टर सरनाईकांच्या घरी वरचेवर येत असते ना आपल्या मुलीला भेटायला? वरचेवर नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते 2 ते 3 वेळा आले असते. अरेच, म्हणजे मिस्टर मुधोळकरांना आपल्या मुलीबद्दल फारशी काही पडलेली नव्हती, बरोबर? नाही, तसं अजिबात नाही. सत्यजित रावांना जर शक्य झालं असतं तर ते रोज आमच्याकडे आले असते. सकाळ संध्याकाळ आले असते. पण काय की ते आमच्याकडे आल्यावर दादा आणि त्यांच्यामध्ये वाद व्हायचे, म्हणून ते आमच्याकडे यायचं टाळायचं. मुलीला भेटायचं असेल तर आदल्या दिवशी फोन करून परवानगी घ्यायची, असं तुमच्या दादानी म्हणजे मिस्टर सरनाईकांनी मिस्टर मुधोळकर यांना सांगितलं होतं की नाही? हो, खरंय. काही दिवसांपूर्वी शुभ्राला खूप ताप आला होता. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली होती. जेव्हा मिस्टर मुधोळकर आपल्या मुलीला घेऊन हॉस्पिटलला चालले होते तेव्हा मिस्टर सरनाईकांनी अडवणूक केली का नाही? हो, पण काय की दादाचं म्हणणं असं होतं की स्टिक टू द पॉइंट प्लीज. मी माझ्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जातो असं म्हटल्यावर मिस्टर सरनाईकांनी खोडा घातला का नाही? हो, घातला. शुभ्राला जर वेळीच हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं तर परिस्थिती क्रिटिकल झाली असती का नाही? हो, पण आम्हाला हे नंतर कळलं. तुम्हाला माझ्या क्लायंटला याचा अंदाज आधीच आला होता. म्हणूनच स्वतःचा अपमान होऊन सुद्धा ते आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला घेऊन गेले. मिस्टर मुधोळकर काही डॉक्टर नाही आहेत, पण कदाचित यालाच बापाचं काळीज म्हणतात. That's all, Your Honor. Your witness, please. सरनाईक, जेव्हा मंजिरी आणि सत्यजित मुधोळकर यांचं लग्न झालं त्या दरम्यान तुम्ही इंदोरला शिफ्ट झालात, राईट? हो, खरंय. म्हणजे मे महिन्यापासूनच माझं 1-2दा इंदूरला येणं जाणं चालू होतं. पण जून महिन्यापासून मी साधारण 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष इंदोरलाच होतो. मग कधी कोल्हापूरला येणं जाणं झालं की नाही? हार्डली 2-3 वेळा आलो असतो. चांगल्या महिन्यावर राहिला असेल तुम्ही, कारण आपल्या कुटुंबापासून इतके दिवस लांब राहणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही का? नाही, म्हणजे मला महिनाभर नाही. हो, आठवड्याभर नाही, मी हार्डली 2-3 दिवस थांबायचो. गोवा, व्हेरी सॉरी. पण मग मंजिरी आणि सत्यजित यांचा जो बेबनाव होत होता त्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नव्हती? नाही, तसं नाहीये. मला माझ्या बायकोकडनं व्यवस्थित कळत होतं. म्हणजे सांगोवांगी आणि कर्णोपकर्णी घडणाऱ्या गोष्टी नॉर्मली सत्यापासून फारकत घेतात हा सिद्धांत माझ्या वकील मित्र मिस किरण यांनी काही दिवसापूर्वीच या कोर्टात सिद्ध केला. पण सत्यजित आणि मंजिरी यांच्यात जो बेबनाव होत होता त्यात मध्यस्थ म्हणून ज्या माणसाला बोलावण्यात आलं त्या माणसाला याबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती. येणार आहे आता मिस किरण यांनी शुभ्राच्या आजारपणाचा उल्लेख केला. मला सांगा नेमकं त्या बाळाला काय झालं? शुभ्राला सकाळपासून ताप आला होता, म्हणून मंजिरी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली.
डॉक्टरांनी मलेरियाची टेस्ट केली आणि रिपोर्ट आम्हाला दुसऱ्या दिवशी मिळणार होता. आणि मिस्टर मुधोळकर तिथे एकदम अवतरले आणि त्यांनी असं हट्ट धरला की आपल्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं. राईट? हो, म्हणजे काय झालं की नाही, म्हणजे ते जर त्यांनी केलं नसतं तर त्यांच्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, अशी तर काही परिस्थिती नव्हती ना. शुभ्राची आई आणि शुभ्राचे आजोबा शुभ्राची अगदी व्यवस्थित काळजी घेत होते. डॉक्टरने दिलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ते फॉलो करत होते. राईट? हो. दॅट्स ऑल युअर. युअर ऑनर, माझ्या नेक्स्ट विटनेस आहेत पूर्णा सकपाळ. जे काय सांगेन ते खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. तुमचं संपूर्ण नाव सांगा कोर्टाला. पूर्णा बाजीराव सकपाळ. पूर्णतः तुम्ही अनेक कुटुंबांमध्ये, अनेक घरांमध्ये गव्हर्नन्स म्हणून काम करता ना? वय मिस्टर सरनाईकांकडे त्यांच्या नातीला म्हणजे शुभ्राला सांभाळायचं काम तुम्ही सध्या करताय, बरोबर? वय किती दिवस काम करताय तुम्ही यांच्याकडे? 4 महिने झाले. मिस्टर मुधोळकरांची आणि तुमची पहिली भेट केव्हा झाली? मी कामाला लागल्यानंतर काही दिवसांनी, म्हणजे एक डाव राज्याला ते घरी आलते. तेव्हा त्यांची आणि दादांची म्हणजे पृथ्वीराज साहेबांशी थोडी बोलाचाली झाली आणि मग ते घरी गेले. मी म्हणलो लई तापट डोक्याचा माणूस आहे. पण मग नंतर काय? एखाद्या माणसाबद्दल आपलं एक मत बनतं या, पण तोच माणूस दुसऱ्या एखाद्या प्रसंगात वेगळाच बसतोय बघा. म्हणजे पहिल्यांदा ते घरी आले ना, तेव्हा मी काही त्यांच्याशी बोलले नाही. मग काही दिवसांनी ते पुण्यांना घरी आले. मावशी, तुमच्यासाठी. आता हे काय आणि अहो लुगडं आहे. मागच्या खेपेला आलो, नुसतेच पाय धरले आणि गेलो. फुकटच आशीर्वाद घेतले. म्हणलं या वेळेला हात हलवत जायचं नाही. हे लुगडं. रीत भात चांगली कळतीये तुम्हाला जावाई बापू. नाही म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगते बघा, हे काय तुमच्याकडून घेतलेलं आमच्या मालकासनी चालायचं नाही. आणि जे आमच्या मालकांना आवडणार नाही ना, ती मी काय करणार नाही बघा. सोनं होईल माझ्या लेकीचं. परिसाचा स्पर्श झाले तिला. अहो पण लेकानं दिलेली भेट म्हणून ठेवा. जोवर ह्या मालकांकडे आहे तोपर्यंत बासनातून काढू बी नका. पण कधीतरी असा दिवस येईल की नाही की लेकानं दिलेली ही भेट वापरण्याच्या लायकीची होईल. तेव्हा कुणी चिडायचं नाही आणि कुणाचं मन मोडायचं नाही. बोलण्यात तुम्ही काय ऐकणार नाही बघा. द्या. कसं असतं जज साहेब, आजवर मी अनेक आई बाप पाहिले. बऱ्याचदा आई बापाला रोजच्या व्यवहारात स्वतःच्या लेकराची अडचण व्हायला लागली ना की माझ्यासारख्या बाईला कामावर ठेवतात. पण आमची शुभ्रा लई नशीबवान आहे बघा. तिच्यावर प्रेम करणारे, तिला जपणारे आई बाप तिला मिळाले. पण काय हो, शुभ्रावर जीव लावणारे हे तिचे बाबा मिस्टर सरनाईकांच्या घरी येऊन खूप तमाशे करतात. खरंय का हो? नाही नाही तसं नाही. म्हणजे सत्यजितराव भांडण करण्यासाठी, कुरापत करण्यासाठी घरी यायचं हे काय खरं नाही. ते यायचं शुभ्राला भेटाया.
आणि शुभ्रापेक्षा मंजिरीलाच त्यांना भेटायचं असायचं. पण कधी कधी असे प्रसंग घडायचे की सत्यजितराव आणि दादांच्यात वाद व्हायचा. That's all, Your Honor. Your witness, please. नो क्वेश्चन्स युअर ऑनर. पूर्णाबाईंनी आता जो प्रसंग सांगितला त्याचा या केसशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. इट जस्ट टेक्स सारी टू इम्प्रेस द डोमेस्टिक स्टाफ, दॅट्स ऑल. सो नो मोर क्वेश्चन्स सर. सॉरी सर. मिस्टर मुधोळकर और मिसेस मुधोळकर never treated me as domestic staff. They always treated me as a part of the family.